नमस्कार, मी सचिन गावाने आपलं स्वागत करतो न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये। बुलेटिनची सुरुवात करूयात। सुपेकरांवर जे 550 कोटी मागितल्याचे आरोप करण्यात आलेले आहेत ते आरोप त्यांनी फेटाळलेले आहेत। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। जालिंदर सुपेकरांवरती 6 मोठे आरोप। 2023 मध्ये कैदी गायकवाडांकडून सुपेकरांनी धमकावून 500 कोटी रुपये मागितले। अमरावतीतील कैद्याचे वकील निवृत्ती कराड यांचा सुपेकरांवर गंभीर आरोप। तर सुपेकरांचे कॉल डिटेल्स तपासा, गायकवाडांच्या वकिलांची मागणी। गायकवाड कुटुंबाकडून माझ्या मुलीच्या विकृतपणे छळ, मुलगी जिवंत वाचवण्यात आम्ही यशस्वी। सुपेकरांनी कैदेतील 550 कोटी मागितलेल्या गायकवाडांचे सासरे माजी आमदार दीपक साळुंखेंचा आरोप। जालिंदर सुपेकरांनी पुणे पोलीस आयुक्तांनी लिहिलेलं पत्र व्हायरल। शरद पवारांच्या जीवाला धोका असल्यानं गायकवाड दुसऱ्या जेलमध्ये। 2023 ला सुपेकरांनी पुणे पोलीस आयुक्तांना लिहिलेलं पत्र व्हायरल। जालिंदर सुपेकरांमुळेच वादग्रस्त मेहुणे शशिकांत चव्हाणाचं प्रमोशन झालं का अशी चर्चा। पोलीस अधिकारी चव्हाण यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आणि अॅट्रॉसिटीचाही गुन्हा दाखल। दिवाळी फराळात सुपेकरांनी कैद्यांना 1200 रुपये किलोच्या जवळपास 5 कोटींची काजू कतली खायला घातली, मात्र कैद्यांनी ती खाल्लीच नाही। राजू शेट्टींचा सुपेकरांवर गंभीर आरोप। अमिताभ गुप्ता, रवींद्र शिसवे, श्रीनिवास घाडगे, बजरंग देसाईवर गुन्हे दाखल करा। पुण्याचे भाजपा शहर उपाध्यक्ष सुधीर आल्हाड यांची मागणी। गायकवाड कुटुंबाच्या चौकशी दरम्यान या 4 अधिकाऱ्यांनी घरातून 15 कोटींची चोरी केल्याचा आरोप। मुख्यमंत्र्यांनी चौकशी करण्याची मागणी। गृह विभागाने जालिंदर सुपेकर आणि शशिकांत चव्हाणांना निलंबित करून त्यांची चौकशी करावी। सुपेकरांवरील आरोपांनंतर अंजली दमानी यांची मागणी। येळवंडेकडून जेसीबी जप्त करणारी हगवण्याची माणसं। प्रशांत येळवंडेंचा जेसीबी जप्त केला नाही। इंडसइंड बँकेकडून स्पष्ट। जेसीबीच्या अनधिकृत ताबा प्रकरणी 3घांना अटक। अटकेत असणाऱ्या 3ही आरोपींनी इंडसइंड बँकेचे एजंट असल्याचं भासवलं होतं। पुण्यात नवीन पिस्तूल परवाना देण्यासाठी ब्रेक। पोलीस आयुक्तांनी 400 अर्ज नाकारले तर 140 अर्ज रद्द। वैष्णवी हगवणे प्रकरणातील शस्त्र परवाना वादामुळे खबरदारी।